12 किलोचं तर कलिंगड दिसतंय, काही 60 किलो झाली एवढी कलिंगड. संपवायला लागतील खाऊन किंवा ज्यूस करून प्यायला लागेल. रेड बघूनच म्हणजे ऐकूनच मी थक्क झालो. बघा हे वेगळ्या प्रकारचे टरबूजच आहे ते. आपला रत्नागिरी हापूस चालला गिफ्ट म्हणून. हे बघा तुम्ही पण हे बघा कुठल्या प्रकारचे आंबे होते ते. उघडला वास येतो पायरीचा मस्त. साईज बघा केवढी असते राजा. हा बघा एक नवीन आंबा दिसला. चेरीचा कलर बघा रेड चेरी. तुम्हाला वाटेल असा का दिसतोय पण पायरी आंबा बघूनच कळतोय. याचा वास येतो मस्तपैकी. पेटी भरली जाते बघा तिकडे. ते बघा लिलावच चालू इकडे बघा. इंटरनॅशनल ब्रँड, न्यूझीलंड ब्रँड. आता आपण फळ मार्केट एक्सप्लोर करूया. हाय नमस्कार, मी अशोक. तुमचं सगळं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे APMCच्या फळ मार्केटला, म्हणजे वाशीचं आपलं जे फळ मार्केट आहे त्या फळ मार्केटला मी आहे. आणि त्याचा आपण आहोत फळ मार्केट एक्सप्लोर करायला. आता मे महिना एंड सुरू आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लास्ट व्हिडिओ आपला भाजी मार्केटचा पाहिलाच असेल. तर 30 तारीख आहे 23 मे. त्याच दिवशी आपण हे फळ मार्केट पण एक्सप्लोर करतो आहे. आणि आता एंड आला आहे तर त्या आंबेचं भरपूर असणार आहेत, कारण इथे बाहेर इथे मी उभा आहे ना, इथेच आंब्यांचा वास येतो मला. तर आंबे तर मुबलक असणार आहे, त्यासोबतच अजून काय काय फळं असणार आहे ते पण आपण एक्सप्लोर करूया. आणि आंब्यांचा सध्या काय रेट चालू आहे, जो मे एंडिंगला आलेला आहे तेव्हा आंब्यांचा काय रेट आहे ते पण आपण बघूया. तर चला जास्त वेळ न घालवता आपण फळ मार्केट एक्सप्लोर करूया. सुरुवातीलाच बघा या मार्केटलाच केवढा मोठा आंब्यांचा बोर्ड लावला आहे, देव मँगो. आणि सुरुवातीलाच हे बघा आंबे. कसे आंबे डझन? ये 4 डझन का आएगा 1400 रुपया. बघा 4 डझनची पेटी आहे 1400 रुपयाला. आणि कुठले आंबे आहेत ते? 700 रुपये. रत्नागिरी हापूस. हा बघा रत्नागिरी हापूस आहे. ये लेके जाओ. सांगितलेला देवगड नाही तर हा रत्नागिरी हापूस आहे. 4 डझन. आणि हा 1400 रुपयाला 4 डझन. आणि हा आंबा बघा इकडे साईज बघा आंब्याची केवढी आहे. 700 रुपये एक डझन. हे बघा 700 रुपये डझन. हा पण रत्नागिरी आहे. हां रत्नागिरी. हा बघा रत्नागिरी हापूस आहे आणि साईज खूप मोठी आहे. इकडे बघा ही फळांची गाडी भरली जाते, सगळी फळं भरली जातात. आंबा, संत्री, मोसंबी ही चालली आहे विकायला रिटेलमध्ये कुठेतरी. हे बघा हे आंबे कसा डझन आहे दादा? कसा डझन आहे? 500 रुपये डझन. कुठला आहे हा? बघा रत्नागिरी हापूस 500 रुपये डझन. हा पण सेम आहे का? बघा हा 550 रुपये डझन. आंबा बघा, कलर बघा आंब्याचा. 550 रुपये डझन. आणि ह्या बारक्या ज्या आहेत त्या पेट्या कशा आहेत ते? बघा 2 डझनची पेटी 700 रुपयाला. हे बघा हे हापूस आंबे, हे सगळे रत्नागिरीचे हापूस आहेत. इकडे बघा हापूस बरोबर इथे ड्रॅगन पण आहे. कसा ड्रॅगन आहे? 1000 रुपये का पेटी है. हे बघा हे 22 पीस 1000 रुपयात ह्याचे, म्हणजे 9 किलोची पेटी असते. 22 पीस येणार त्याच्यामध्ये 1000 रुपयाला. आणि हे बघा हे न्यूझीलंडचे ॲपल. हे टेनिसचे बॉल आपण कसे ठेवतो बॉक्समध्ये तसे ठेवलेले आहेत ते ॲपल. आणि कसे हे कसं आहे? 150 रुपये हे बॉक्स. पाच पीस. हे बघा हे 5 पीस आहेत 150 रुपयाला. बघा असे न्यूजीलैंड का. बघा इंटरनॅशनल ब्रँड, न्यूझीलंड ब्रँड. हे बघा टर्की ॲपल आहेत. हे कसे किलो? पेटी आहेत. ओके. हे बघा 2900 रुपयाला 18 किलोची पेटी आहे. टर्की ॲपल आहे. आणि तिकडे इराण ॲपल आहेत ना. हे बघा हे न्यूझीलंडचे पण ॲपल आहेत, टर्कीचे ॲपल आहेत. हे सगळं इंटरनॅशनल मालच आहे याच्याकडे. हा बघा इकडे आला तुम्हाला सर्व इंटरनॅशनल फळं दिसतील. हे बघा हे दोन्ही न्यूझीलंडचे आहेत. हे 3450 रुपये पेटी आहे. आणि आफ्रिकेचे 3350 रुपये पेटी 18 किलोचे. बघा हे आफ्रिकन ॲपल आहे. आणि बघा किवीमध्ये पण फरक आहे. हे न्यूझीलंडचे आहेत. गोल्ड आहे ग्रीन. हे बघा हे गोल्ड आहेत, गोल्ड किवी आहेत. आणि हे ग्रीन किवी आहेत. बघा हे पण न्यूझीलंडचेच आहेत, पण हे पुरे बॉक्स घ्यायला लागतात. ज्याच्याकडे सर्व इंटरनॅशनल माल आहे या मार्केटमध्ये. आणि बघा इकडे ॲपल आहेत. ते कसे किलो ॲपल? कितना? किती किलोचं आहे? 10.5 किलोचं बास्केट आहे. पण हे कुठले ॲपल आहेत? हे बघा 1100 रुपयाला 10.5 किलो ॲपल. आणि हे सर्व इराणी ॲपल आहेत. आणि बघा मेन आहेत ते आपले आंबे इकडे. कसे डझन आहेत आंबे दादा? बघा 500 रुपये डझन. देवगड. बघा हा देवगडचा हापूस आहे. 500 रुपये डझन. आणि केवढे मोठे आंबे आहेत बघा, साईज बघा. आणि हा रत्नागिरी आहे. हा कसा आहे आता? छोटा पीस आहे. 1800 रुपये. कितना डझन? 4.5 डझन. 4.5. बघा 4.5 डझनची पेटी आहे 1800 रुपयाला. हे आहे रत्नागिरी हापूस. 4.5 डझन आहे त्या पेटीमध्ये 1800 रुपयाला. हे पण वो 6 डझन आहे. 24 रत्नागिरी आहे. आणि हे बघा हा लाकडाच्या पेटीतला पण रत्नागिरी हापूसच आहे.
आणि हा 6 डझन आहे 2400 रुपयाला, म्हणजे 400 रुपयाला डझन पडेल तुम्हाला. पण तुम्हाला घ्यायची तर पूर्ण पेटीच. हे बघा केरलाचा आंबा आहे आणि हा 130 रुपये किलो आहे. बघा केरलाचा आंबा आहे, सर्व किलोवर मिळतो हा माल. आता ते बघा लिलावच चालू इकडे. बघा आंबे, हापूस आंबे. हा कुठला रत्नागिरी आहे. बघा देवगडचा हापूस. कसा डझन आहे? 3500 रुपयाची पेटी आहे. किती डझन आहे पेटीमध्ये? बघा 4.5 डझनची पेटी आहे. देवगड हापूस आहे, 4.5 डझन 3500 रुपये. हे बघा हा देवगडचाच आंबा आहे. साईज बघा 2 डझन 1200 रुपये. देवगड हापूस. तर इकडे बघा याने पेट्या भरून ठेवल्या तिकडे 3500 रुपयाला. आणि आंब्याची साईज पण मोठी आहे. 3500 रुपये 4.5 डझनची पेटी बघा सर्व भरलेलं आहे. देवगड हापूस. आणि अशी ही पेटी भरली जाते आंब्याची. आणि हा सगळा देवगड हापूस आंबा आहे, तो मी तुम्हाला दाखवला आता. आणि बघा हा पण आहे देवगड हापूस. आणि किती डझनची पेटी आहे? ही 6 डझनची पेटी आहे. साईज बघा आंब्याची. आणि कशी डझन आहे ते? 2200 रुपये का. हे बघा 2200 रुपयाला 6 डझन. हे सांगतात देवगड आहे. आणि सगळे सेम आहेत. हा छोटा आहे ना. हा बघा 6.25 डझन आंबा आहे. सेम रेट आहे 2200 रुपये. रेट सेमच राहणार आहे 2200 रुपये. फक्त साईजप्रमाणे थोडे डझन वाढतील. साईज मोठी असेल तर डझन कमी होईल. आता बघा याची साईज बघा केवढी आंब्याची. आणि सगळे देवगड हापूस आहेत. 2200 रुपयाची पेटी आहे देवगडचा हापूस आंबा. बघूनच कळतं. आणि याचा वास येतो मस्तपैकी, घमघमाट आहे, सुटलाय. कसा डझन आहे याचा? कसा डझन आहे? 5 डझन 2600 रुपये. हे बघा 2600 रुपयाला 5 डझन. आणि रेडी आंबे आहेत ते बघा. लगेच आत्ता घेऊन खायचा लगेच. 2600 रुपयाला 5 डझन. आणि ह्या सर्व पेट्या त्याच आहेत का? बघा सर्व पेट्या पाठीमागे दिसतात तुम्हाला. ह्या देवगड हापूसच्याच आहेत. हे बघा इकडे मस्त पिकलेला रेडी आंबा. आणि असे आंबे घेऊन खायलाच मजा आहे. रेडी आंबा लगेच. आणि इकडे ह्या दादाकडे पण आहे. हा कसं पेटी? 2400 रुपये. कितना डझन आहे? बघा 5 डझनची पेटी आहे 2400 रुपयाला. आणि हा आपल्याला देवगडच आहे ना. हा बघा देवगड हापूसच आहे. आपण 2400 रुपयाला 5 डझन. थोडंसं छोटी साईज आहे त्याच्यापेक्षा. आणि इकडे आहे तुमचा हा पायरी. बघा हा पायरी. आणि ह्याचा वास तर एकदम भारी येतो पायरीचा. तर ही पेटी कशी दादा? 1500 रुपये. हे बघा 4 डझनची पायरीची पेटी आहे 1500 रुपयाला. आणि तुम्हाला वाटेल असा का दिसतोय, पण पायरी आंबा असाच असतो आणि खायला मस्त लागतो पायरी आंबा. 4 डझन 1500 रुपये. आणि हे बघा हे दिसतात तुम्हाला. हे आहेत बदाम. हे बघा हे काय म्हणतात ते, भाज्या बदाम. कसा? झाडावरनं काढलेला बदाम. आणि कसं पॅकेट आहे? हे 2 किलोचं पॅकेट आहे. हे बघा 700 रुपयाला 2 किलोचं पॅकेट आहे. झाडावरनं काढलेले बदाम डायरेक्ट. मागे बदाम पडले ते बघा तिथे पॅकिंग चालू आहे. आणि हा बघा आंबा. साईज बघा केवढी आहे. कसा डझन आहे दादा? 3000 रुपये का आएगा. कितना पेटी? 3000 रुपये 5 डझन. बघा हे 3000 रुपयाला 5 डझनची पेटी आहे. 600 रुपये डझन पडेल तुम्हाला. पण साईज बघा कुठली आहे. आणि हा रत्नागिरी आहे. बघा रत्नागिरी हापूस आहे. साईज बघून तुम्हाला कळले बघा कशी साईज आहे. रत्नागिरी हापूस 600 रुपये डझन. 5 डझनची पेटी 3000 रुपये. आणि बघा इथे सर्व रत्नागिरीचाच हापूस आहे. हा पेटी भरा जा रहा है. देखो हे काय मारतात आता? पाणी काय आहे? बघा हे पाणी मारतात. 4 डझनची पेटी भरण्याचं काम सुरू आहे इकडे. बघा हा पायरी आंबा 70 रुपये किलो. किलोवरती मिळेल तुम्हाला पायरी आंबा 70 रुपये किलो. हे बघा ही लिची मार्केटमध्ये 300 रुपये किलो आहे लिची. ही बघा टेस्ट करूया. आणि मस्त गोड आहे लिची. 300 रुपये किलो आहे. 350 बेचा भैया. 300 लगाएंगे. 300 रुपये किलो देतो. 350 रुपये बेचा म्हणतोय. 300 रुपये किलो देतोय. आणि साईज पण बघा मोठी आहे. हे बघा परत आंबे पण छोट्या साईजचे. कसं डझन?
1500 का पाहिजे ना 300 रुपये डझन. हे बघा 1500 रुपयाला 5 डझन, 300 रुपये डझन आहे. कुठला आंबा आहे हा बघा? रत्नागिरी हापूस. आणि इकडे पण सगळा तोच आंबा आहे. हे सब रत्नागिरी आहे ना. बघा हा देवगडचा हापूस आहे आणि साईज बघा देवगडच्या हापूसची. आणि ही कशी पेटी आहे? 1800 का 3 डझन. हे बघा 1800 रुपयाला 3 डझन. बघा पेट्या हे देवगडच्या हापूस. 2 डझन का कितना? 800 रुपये. ये रत्नागिरी. हां बघा हा रत्नागिरी आहे. 2 डझनची पण पेटी आहे 800 रुपयाला. आणि हे बघा ही आहे चेरी, रेड चेरी आहे बघा. हे 250 रुपयाचा बॉक्स आहे ना. 250 रुपये बॉक्स. बॉक्स में कितना? 1 किलो कितना? बघा 1 किलोपेक्षा थोडा कमी आहे. बघा हे 250 रुपये बॉक्स आहे. पण चेरीचा कलर बघा रेड चेरी. बघा चेरी सर्व काय बॉक्सवरती तर लिहिलं आहे ते मी हिमाचलमधनं आलेली चेरी. आणि हा बघा एक नवीन आंबा दिसला आपल्याला वेंगुर्ल्याचा. आपल्या वेंगुर्ल्याचा हा आंबा स्पेशल वेंगुर्ला आंबा म्हणूनच आहे या मार्केटमध्ये. आणि त्याच्या बाजूला बघा हा कर्नाटकी हापूस आंबा आहे. दिसायला दोघे सारखे दिसतील, साईजमध्ये थोडा फरक आहे. आणि हे बघा कर्नाटकी आहे. हा खायला पण फरक आहे आणि साईजमध्ये पण फरक आहे. ह्याला जवळजवळ हापूसचीच चव आहे. हापूससारखाच असतो पण तुम्ही म्हणू शकता हा वेंगुर्ल्याचा हापूस. जसं देवगड रत्नागिरीचा हापूस असतो तसा वेंगुर्ल्याचा हापूस. आणि हा बघा हा कर्नाटकचा हापूस आहे. आणि हा 1600 रुपयाला 4 डझनची पेटी आहे. ही बघा ही केवढा मोठा आंबा आहे बघा कर्नाटकचा. आणि तिकडे आहे तो आपला वेंगुर्ल्याचा हापूस. आणि बघा ही 2000 रुपयाला 6 डझनची पेटी आहे. हा वेंगुर्ल्याचा स्पेशल आंबा. बघा मार्केटमध्ये आहे ग्रीन ॲपल. हे बघा 200 रुपये किलो ग्रीन ॲपल. आणि हे हलके असतात वजनाला. हे आहेत ग्रीन ॲपल. आणि हे लिची कसं आहे? हे बघा हे 200 रुपये किलो लिची. बघा लिची 200 रुपये किलो आहे इकडे. हे बघा या दादांकडे आहे आपला हा राजापूरचा आंबा. आणि हा किलोवर आहे राजापुरी आंबा. हा कसा आहे किलोवर दादा राजापुरी? हा बघा 50 रुपये किलो राजापुरी आंबा आहे. आणि साईज बघा केवढी असते राजापूरच्या आंब्याची. हातात बसतोय का? आपल्या हातात पण नाही बसत एवढा मोठा तर राजापुरी आंबा आहे बघा. 50 रुपये किलो. आणि हा पायरी आहे. बघा ही हे कशी आहे पायरी डझन दादा? हे बघा 600 रुपयाला 3 डझनची पेटी आहे. म्हणजे 200 रुपये डझन पडेल तुम्हाला पायरी. आणि पायरीचा वास खूप छान येतो देवगड हापूसपेक्षा पण. आणि हे देवगडचे हापूस बघा एकदम मस्त. हे कशा डझन जे पेटी? ही बघा ही 5 डझनची पेटी आहे 2200 रुपयाला. आणि साईज मोठी होणार तर पेटीमध्ये आंबे कमी येणार, रेट तोच राहणार 2200 रुपये. आता ही जशी 5 डझनची आहे ती त्याची तुमची 4 डझन होईल, 3 डझन होईल असं. बघा इथे आहे केसर आंबा. कसा आहे डझन आहे? ये डझन नाही येणार. मग 20 किलो 120 रुपये किलो. हा बघा केसर आंबा. ते केसर आहे ते पायरी आहे. बघा इकडे पायरी पण आहे. ते पायरी बघा. बघा इकडे पायरी आहे. आणि पायरी बघा मगाशी आपण छोटा पायरी बघितला. हा बघा केवढा मोठा आहे पायरी. 4 डझनची आहे. 4 डझनची पेटी आहे. आणि वास पायरी उघडला वास येतो पायरीचा मस्तपैकी. बघा 2400 रुपयाची पेटी आहे. हे बघा 2400 रुपयाची पेटी आहे 4 डझनची. आणि बघा हे 4 डझनची पेटी 2400 रुपयाची म्हणजे 600 रुपये डझन. आणि प्युअर पायरी. आणि यांच्याकडे आहे चेरी, रेड चेरी. हे चेरीचं कसं पॅकेट आहे? चेरी 350 रुपये. 350 रुपये. हे किती? अर्धा किलो? अर्धा किलो. बघा ही असेल एक 400 ग्रॅमची 450 ग्रॅमची चेरी आहे 350 रुपयाला. इकडे आहे आवाकाडो. त्याला आपण हवाकाडो म्हणतो. हा हवाकाडो. आवाकाडो हा आहे 60 रुपये पीस आहे. पर पीस 60 रुपये. आणि बघा हे आहे किवी. 100 रुपयाला 6 पीस किवीचे. ही पॅकिंग मिळेल तुम्हाला अशी 6 पीसची. 100 रुपयाला 6 पीस. स्वस्त झाले आता किवी. मागे 100 रुपयाला 3 पीस मिळत होते, आता 100 रुपयाला 6 पीस झाले. आता आपण बघितले आंबे कुठल्या कुठल्या प्रकारचे आंबे होते ते. म्हणजे वेंगुर्ल्याचा पण हापूस आंबा होता वेंगुर्ल्याचा स्पेशली. आणि किवी, चेरी, लिची बस काय काय बघितलं. आंबे तर अजून सुरूच आहे बघा. आंबेच आंबे आहेत मार्केटमध्ये. आंब्याचं तर काय विचारूच नका एवढे आंबे आहेत. ठीक आहे अजून काय काय फळांची पण आपण जरा बघूया.
2200 रुपये किती डझन पेटी आहे? बघा 5 डझनची पेटी आहे. पायरी आंबा आहे 2200 रुपयाला. इकडे पण आहे देवगडचे हापूस आणि सध्या कच्चे आहेत. ते याच्या पेट्या भरल्या जातात बघा तिकडे पाठीमागे. हे अशा आलेल्या आहेत बकेटमधनं बास्केटमधनं आणि आता याच्या पेट्या भरल्या जातील. हे किती डझनची पेटी भरते आता? बघा 4-4 डझनची आता पेट्या भरल्या जातील. 5 डझनची साईजप्रमाणे. तर ही मोठी साईज आहे तर 4 डझनची भरली झाली 5 डझन. आणि कसं आहे 4 डझनची पेटी? ही बघा ही 3000 रुपयाला 4 डझनची आहे. आणि 5 डझनची किती? 2400 रुपयाला. आणि 4 डझनची 3000 रुपयाला. 750 रुपये डझन. बघा हा देवगड हापूस, प्युअर देवगड हापूस. आणि बघा इकडे सगळे आंबेच आंबे आहेत लॉटमध्ये. सगळे आंब्याचंच मार्केट आहे मोठं आज. इकडे पण आंबे पॅकिंग सुरू आहे. आणि कुठले आंबे भरताय? कुठला? रत्नागिरी. ही 2-2 डझनची पेटी का 1 डझनची? बघा अर्धा डझनची पेटी भरली जाते बघा एकदम. मला वाटतं एक्सपोर्ट क्वालिटी आहे. हे बघा, हे बघा तुम्ही पण. हे बघा हे बघा हे गिफ्टसाठी पॅकिंग होतं आहे. आपला दिल्ली आणि पंजाब या साईडला चालला आहे आंबा. 6 पीसचा 1 डझनमध्ये पण भरतात आणि 6 पीसमध्ये पण भरतात. हे बघा सर्व गिफ्ट पॅकिंग. रत्नागिरी हापूस आपला गिफ्ट म्हणून दिला जातो लोकांना. आणि बघा ही अर्धा डझनची पेटी आहे 500 रुपयाला 6 आंबे गिफ्ट पॅकिंग करून. हां सिलेक्टेड माल आहे ना सर्व. बघा आपला रत्नागिरी हापूस चालला गिफ्ट म्हणून बाहेर दिल्लीमध्ये. ह्या बघा केसर आंबा एवढा मोठा आहे बघा 110 रुपये किलो. आणि आपला किलोवरती मिळतो 110 रुपये किलो आहे. ते किलोमध्ये किती बसतील दादा? 3. हे बघा केवढी मोठी साईज आहे. किलोमध्ये 2च बसतील. कसं डाळिंब? 150 रुपये किलो. हे बघा 150 रुपये किलो डाळिंब. आणि मोठी साईज आहे 200 रुपये किलो डाळिंब. डाळिंबाचा रेट बघा काय सध्या 200 रुपये किलो. बघा ही मोठीवाली 150 रुपये किलो. छोटीवाली हे APMC मार्केटमध्येच रेट आहे. हे कसं आहे डाळिंब दादा? बघा 150 रुपये किलो. सब सेम ही आहे. बघा 150 रुपये किलो डाळिंब. हाच रेट चालू सध्या मार्केटमध्ये डाळिंबाचा रिटेलमध्ये. पेटी घेतली तर स्वस्त पडेल पण पेटी एवढी घेणार कोण ना. म्हणून आपल्या रिटेलमध्ये 150 रुपये किलो आहे रेट डाळिंबाचा. आणि बघा इकडे कलिंगडाच्या गाड्या खाली होत आहेत. कलिंगडच कलिंगड आहे. हे बघा इकडे कलिंगड आहे 20 रुपये किलो. तुम्हाला इथे किलोवर कलिंगड मिळतात. बघा 20 रुपये किलो कलिंगड आहे. कोणता पण घ्या. आणि सध्या गरमी जास्त असल्यामुळे कलिंगडाला पण तेवढीच मागणी जास्त आहे. त्यामुळे रेट पण बघा 20 रुपये किलो आहे कलिंगडचा ह्यावेळेला. बघा इकडे आणि इथे कलिंगडच कलिंगड आहे. सगळे ही 20 रुपये किलोच रेट आहे सगळ्या कलिंगडांचा. बघा इकडे आपले टरबूज. कसा टरबूज? टरबूज कसा दादा? 25 रुपये किलो. हे बघा 25 रुपये किलो. हाँ 10 किलो लेगा तो मिलेगा ना. हाँ बघा हे 24-25 रुपये किलो. बघा सध्या 25 रुपये किलो चालू आहे टरबूज. हे बघा हे वेगळ्या प्रकारचे टरबूजच आहे ते. पण हे 30 रुपये किलो आहे हे टरबूज. बघा इकडे. आणि ते पिवळेवाले. आणि ते बघा पिवळेवाले दिसत आहेत का? हे 40 रुपये किलो टरबूज. बघा हे चिकू आहेत. आणि हे 300 रुपयाला हा असा 10 किलोचा बॉक्स मिळेल तुम्हाला. आणि हा 40 कसा? हे 35 रुपये. हे बघा हे 350 रुपयाला मिळतील तुम्हाला 10 किलो. हे बघा हे बॉक्स चिकू म्हणजे 35 रुपयाला तुम्हाला किलो पडेल. हा 30 रुपयाला किलो पडेल. पण घ्यावा लागेल तुम्हाला अख्खा बॉक्स. हे बघा असे बॉक्स घेऊन जायचे. हे कसे किलो टरबूज? 10 किलो चाहिए 5 किलो 30 रुपये. हे बघा इकडे हा 30 रुपयाचा रेट आहे टरबूजला. 5-10 किलो घ्यायचे असेल 30 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. इकडे बघा ही कच्ची केळी आहेत. ही बघा ही आपली नॉर्मल केळी 70 रुपये किलो आहेत. आणि ही बघा ही लाल केळी 800 रुपये किलो आहेत. तर रेट बघूनच म्हणजे ऐकूनच मी थक्क झालो. हे 800 रुपये किलो. हे बघा लाल केळी. इकडे सगळ्या पपई आहेत. हे पपईचं मार्केट आहे हे आता सगळं. हे बघा पपई. हे बघा हे पपई 20 रुपये किलो. कोणती पण घ्या. ती पण सेम रेट आहे ना. कुठली पण घ्या. हां ही लांबडी आहे. बघा फरक एवढाच आहे. ही लांबडी आहे आणि ह्या थोड्या गोलमध्ये आहे. 20 रुपये किलो. बघा हे पण पपई आहे सर्व. ह्या 20 रुपये किलो. कोणती पण घ्या.
फरक आहे, छोटी मोठी 20 रुपये किलो. हे बघा हे अननस आहे, ते 500 रुपये डझन, साईज बघायची. आणि हे कसे दादा? हे बघा हे 250 रुपये डझन अननस आहेत. आणि तिकडे मोठी साईज आहे आणि ते बघा ते 1000 रुपये डझन आहे अननस. बघा अननस यांची साईज पण मोठी आहे, बऱ्यापैकी मोठी. 1000 रुपये डझन, 12 पीस आहेत 1000 रुपयाला, म्हणजे 80 रुपयाला, 80-85 रुपयाला एक पीस आहे. आणि हे बघा हे 700 रुपये डझन. हा आहे आपला APMCच्या होलसेल मार्केटमधला रेट आहे. हे 750 रुपये डझन अननस. आणि हे बघा चांगले पिकलेले पण आहेत बऱ्यापैकी. हे आहेत तुम्हाला हे 900 रुपये डझन. हे बघा जास्त पिकलेले ते 600 रुपये डझन आहे, पण हे तुम्हाला 1-2 दिवसात संपवायला लागतील खाऊन, किंवा ज्यूस करून प्यायला लागेल. 600 रुपये डझन आहे जास्त पिकलेले. बघा हे आहे सर्व कलिंगड मार्केट, दिसतंय का तुम्हाला? हे सगळे कलिंगड आहे तिकडे. बघा हे कलिंगड, सर्व कलिंगडचं मार्केट आहे इकडे. कलिंगड कसं किलो आहे? कसं किलो आहे? हे बघा हे कलिंगड आहे 15 रुपये किलो. हे बघा अशा कलिंगड आहे 15 रुपये किलो. आणि हे बघा हे पण आहेत ते 15 रुपये किलो कलिंगड. आणि ही मोठी मोठी कलिंगड आहेत, ही पण आहेत 15 रुपये किलो. कलिंगड मार्केटमध्ये या तुम्हाला 15 रुपये किलोने कलिंगडे मिळतील. बघा ही 60 किलो झाली एवढी कलिंगड. आणि बघा ही कलिंगड आहेत, किती मोठी मोठी आहेत बघा. ही 20 रुपये किलो आहे कलिंगड. हे वाला बघा, कुठलं पण घ्या 20 रुपये किलो. आणि केवढी मोठी मोठी कलिंगड आहेत बघा, 10-12 किलोचं तर कलिंगड दिसतंय. हे कलिंगड आहेत, ही पण आहेत 20 रुपये किलो. ही बघा. आणि हा चांगला माल आहे 20 रुपये किलो. आणि हा थोडासा कडक आहे, हा 18 रुपये किलो आहे. आणि हा जो भाव मी तुम्हाला सांगतो ना 20 रुपये किलो, हा रिटेलचा भाव आहे. आणि तुम्ही जर होलसेलमध्ये घेतलं एकदम 100 किलो तर तुम्हाला 14 रुपये किलोने मिळेल. 13-14 हा रेटने मिळेल तुम्हाला. जसं तुम्ही माल जास्त घ्याल तसा रेट कमी होत जाईल. पण कमीत कमी 100 किलो घेतलं 14 रुपयाने नक्की मिळेल. बाकी तुम्ही असं 10 किलो 15 किलो किंवा 5-10 किलो घ्यायला आलात तर 20 रुपये किलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण फळ मार्केट पण एक्सप्लोर केलेलं आहे. आणि फळ मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट 80% तर आंबेच दिसतील आणि बाकीचे फळं पण आहेत. आणि कलिंगडच्या मार्केट आलं सर्व तुम्हाला कलिंगड दिसेल. कलिंगड तर लॉटमध्ये आहेत एकदम. आणि 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत तुम्हाला रिटेलमध्ये कलिंगडे मिळतील. तुम्हाला दाखवली मी आता, जसं असेल ते तुम्ही बघून घ्या. बाकी 20 रुपयावाली ही पण चांगली आहे, ती हिरवाली खूप मोठी मोठी होती, ती पण चांगली होती. 15वाली पण चांगली आहे, तसं काय नाही की वाईट आहे ती. तर जसं तुम्ही घ्याल तसं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला फळ मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.